2 खोल्यांचं घर आणि लपलेलं प्रेम. नेहा आणि रोहनचं लग्न होऊन 4 महिने झाले होते. त्यांचं लग्न अरेंज होतं. पहिल्या काही दिवसांत दोघेही एकमेकांसाठी अनोळखी होते. पण रोहनची काळजी घेण्याची पद्धत नेहाच्या मनाला हळूहळू आवडू लागली होती. तो तिच्यासाठी चहा करायचा, ती थकली असेल तर घरची कामं स्वतः करायचा, ती आजारी पडली तर रात्रभर तिच्याजवळ बसायचा. पण त्यांच्या घरात एक समस्या होती. घर खूप छोटं होतं. फक्त 2 खोल्या. एका खोलीत सासू-सासरे झोपायचे. दुसऱ्या खोलीत नेहा आणि रोहन. हॉलमध्ये रोहनचा भाऊ झोपायचा. त्यामुळे घरात नेहमी कोणीतरी असायचंच. नवरा बायको असूनही नेहाला आणि रोहनला एकमेकांशी निवांत बोलायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. सकाळी सगळे उठण्याआधी रोहन ऑफिसला निघायचा आणि रात्री सगळे झोपेपर्यंत नेहाला घरची कामं असायची. एक दिवस रोहन ऑफिसला निघत होता. घरात सगळे बसले होते. तो नेहाच्या जवळून जाताना अगदी हळू आवाजात म्हणाला, "आज रात्री गच्चीवर ये." नेहाने त्याच्याकडे पाहिलं. "कशासाठी?" रोहन हसला. "तुझ्याशी बोलायचं आहे." नेहाने हळूच विचारलं. सगळे झोपल्यावर? रोहनने मान हलवली. "हो." नेहाच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. रात्री सगळे झोपल्यावर नेहा हळूच गच्चीवर गेली. रोहन आधीच तिथे तिची वाट पाहत होता. त्याच्या हातात 2 कप चहा होते. नेहा हसत म्हणाली, "एवढ्या रात्री चहा?" रोहन म्हणाला, "तुझ्यासोबत चहा प्यायचा होता." नेहा त्याच्या बाजूला बसली. दोघे काही क्षण शांत होते. मग रोहनने विचारलं, "नेहा, तू माझ्याशी लग्न करून खरंच आनंदी आहेस?" नेहाने त्याच्याकडे पाहिलं. "हो, खरंच, हो." ती हसत म्हणाली, "तू माझ्यासोबत असशील ना, तर मला दुसरं काही नको." रोहन तिचा हात हातात घेत म्हणाला, "मला फक्त एकच भीती आहे." "कशाची?" "कधीतरी तुला माझ्याबद्दल काही असं कळेल, ज्यामुळे तू माझ्यावरचा विश्वास गमावशील." नेहा हसली. "तू काहीही लपवलं नसेल तर मला कशाची भीती?" रोहन काही बोलला नाही. तेवढ्यात खाली दरवाजा जोरात वाजला. ठाक, ठाक, ठाक. दोघेही दचकले. रात्रीचे 12 वाजले होते. रोहन लगेच खाली गेला. नेहा त्याच्या मागे गेली. रोहनने दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर एक पांढरा लिफाफा पडला होता. रोहनने तो उचलला. लिफाफा उघडला. आत त्यांच्या लग्नाचा फोटो होता. नेहाने फोटो हातात घेतला. फोटोच्या मागे लिहिलं होतं, "तुमचं लग्न मला मान्य नाही." नेहा घाबरून रोहनकडे पाहू लागली. "हा कोणाचा मेसेज आहे?" रोहनने फोटो तिच्या हातातून घेतला. "काही नाही." "काही नाही?" "हो." "मग तुझा चेहरा असा का झाला?" रोहन शांत राहिला. तो फोटो खिशात ठेवून म्हणाला, "चल, झोप." पण त्या रात्री नेहाला झोप आली नाही. तिला जाणवत होतं, रोहन तिच्यापासून काहीतरी लपवत आहे. दुसऱ्या दिवशी रोहन ऑफिसला गेल्यावर नेहा खोली साफ करत होती. कपाटाच्या मागे तिला एक जुना बॉक्स दिसला. तिने तो बाहेर काढला. बॉक्समध्ये काही जुने फोटो होते. एका फोटोमध्ये रोहन एका मुलीसोबत उभा होता. दोघे खूप जवळ उभे होते. नेहाचं मन धस्स झालं. तिने फोटो उलटला. फोटोच्या मागे तारीख लिहिली होती. तो फोटो रोहनच्या लग्नाच्या फक्त 6 महिने आधीचा होता. नेहाच्या मनात 1000 प्रश्न आले. तिने दुसरा फोटो पाहिला. त्याच्या मागे लिहिलं होतं, "तू माझ्याशी लग्न करशील असं वचन दिलं होतंस." नेहाच्या डोळ्यांत पाणी आलं. संध्याकाळी रोहन घरी आला. नेहाने त्याला फोटो दाखवला. "ही कोण आहे?" रोहन अचानक शांत झाला. "नेहा, मला खरं सांग, ती माझ्या भूतकाळातली एक व्यक्ती आहे." नेहाच्या डोळ्यांत पाणी आलं. "तुझं तिच्यावर अजूनही प्रेम आहे?" रोहनने लगेच तिचा हात पकडला. "नाही." "मग हे फोटो का?" रोहन काही बोलला नाही. "रोहन, माझ्याशी लग्न झालंय तुझं, तरीसुद्धा माझ्यापासून सत्य लपवतोयस?" रोहन फक्त एवढंच म्हणाला, "योग्य वेळ आली की सगळं सांगेन." त्या रात्री दोघेही शांत होते. पहिल्यांदाच त्यांच्या छोट्याशा खोलीत एवढं अंतर निर्माण झालं होतं. मध्यरात्री नेहाच्या मोबाईलवर मेसेज आला, "तुला तुझ्या नवऱ्याचं खरं रूप पाहायचं असेल तर उद्या संध्याकाळी जुन्या पुलाजवळ ये." नेहा घाबरली. तिने नंबर पाहिला. अननोन नंबर. दुसऱ्या दिवशी रोहन ऑफिसला गेल्यावर नेहा जुन्या पुलाजवळ गेली. तिथे एक मुलगी तिची वाट पाहत होती. नेहाने तिला पाहताच ओळखलं. तीच मुलगी फोटोमध्ये होती. नेहा तिच्यासमोर जाऊन उभी राहिली. "तू कोण आहेस?" ती मुलगी शांतपणे म्हणाली, "मी रोहनच्या आयुष्यातली ती व्यक्ती आहे, जिच्यामुळे तुला वाटतंय की तुझा नवरा तुला फसवत आहे." नेहा रागाने म्हणाली, "मग खरं काय आहे?" ती मुलगी म्हणाली, "तुला वाटतंय तसं काहीच नाही. मग फोटोमध्ये तुम्ही दोघे इतके जवळ का आहात?" ती मुलगी काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, "हे सगळं रोहन तुला स्वतः सांगेल."
तो मला काहीच सांगत नाही. ती मुलगी म्हणाली, कारण त्याला भीती आहे, तू त्याच्यावरचा विश्वास गमावशील. नेहा काहीच समजत नव्हतं. ती घरी परतली. रोहन रात्री घरी आला. नेहा त्याच्यासमोर उभी राहिली. आज मी तिला भेटले. रोहनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कुणाला? त्या मुलीला. रोहन काही क्षण शांत राहिला. मग त्याने डोळे खाली केले. नेहा, आता मला तुला सगळं सांगावं लागेल. नेहा शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. रोहन म्हणाला, ती माझी प्रेयसी नव्हती. नेहा आश्चर्याने म्हणाली, मग कोण होती? रोहनच्या डोळ्यांत अश्रू आले. तो म्हणाला, ती माझी बहीण आहे. नेहा स्तब्ध झाली. तुझी बहीण? रोहनने मान हलवली. हो. मग त्याने सगळं सांगितलं. लहानपणी त्यांच्या आई-वडिलांचा अपघात झाला होता. त्या अपघातात त्याची बहीण गंभीर जखमी झाली. तिच्यावर अनेक वर्ष उपचार सुरू होते. रोहन तिची काळजी घेत होता. पण त्यांच्या कुटुंबातील जुन्या वादामुळे हे नातं बाहेर सांगितलं जात नव्हतं. लग्नाच्या वेळीही त्याने हे सत्य नेहाला सांगितलं नव्हतं. कारण त्याला भीती होती, हे सगळं ऐकून नेहा लग्नाला नकार देईल. नेहाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मग माझ्यापासून एवढं का लपवलंस? रोहन तिच्याजवळ आला. मला तुला गमवायचं नव्हतं. नेहा शांत झाली. रोहनने तिचा हात हातात घेतला. नेहा, मी तुझ्यावर प्रेम करतो. नेहाने त्याच्याकडे पाहिलं. पण मग सुरुवातीपासून का नाही सांगितलंस? रोहन काही बोलणार तेवढ्यात दाराखालून एक कागद आत सरकला. दोघेही दचकले. नेहाने तो कागद उचलला. त्यावर लिहिलं होतं, स्टार स्टार. तुम्हाला वाटतंय की सगळं सत्य कळलं? हे फक्त अर्ध सत्य आहे. स्टार स्टार. नेहा आणि रोहन एकमेकांकडे पाहू लागले. रोहनच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती दिसली. हा कोण आहे? नेहाने विचारलं. रोहन शांत होता. त्या रात्री घरातील सगळे झोपल्यानंतर नेहाला स्वयंपाकघरातून आवाज आला. कोणीतरी कपाट उघडत होतं. नेहा हळूच बाहेर आली. तिला एका सावलीचा आकृती दिसला. ती व्यक्ती नेहाला पाहताच पळून गेली. नेहाने रोहनला उठवलं. दोघांनी स्वयंपाकघर तपासलं. कपाटामध्ये एक जुना कागद सापडला. रोहनने तो कागद पाहताच त्याचा चेहरा बदलला. नेहाने विचारलं, काय आहे? रोहन काहीच बोलत नव्हता. नेहाने कागद त्याच्या हातातून घेतला. त्यावर लिहिलं होतं, हे लग्न होण्याआधी रोहनने एक अट मान्य केली होती. नेहाने रोहनकडे पाहिलं. कसली अट? रोहन शांत. रोहन, मला खरं सांग. रोहनच्या डोळ्यांत अश्रू आले. तो हळू आवाजात म्हणाला, माझ्या वडिलांनी हे लग्न घडवून आणलं. पण का? कारण. रोहन थांबला. तुझ्या वडिलांना आमच्या कुटुंबाबद्दल एक मोठं सत्य माहीत होतं. नेहा थक्क झाली. माझ्या बाबांना? रोहनने मान हलवली. हो. काय सत्य? रोहन तिचा हात पकडून म्हणाला, तुझ्या बाबांचा अपघात. तो वाक्य पूर्ण करण्याआधीच बाहेर मोठा आवाज झाला. सगळे घरातील लोक जागे झाले. दार उघडलं. बाहेर एक वृद्ध माणूस उभा होता. नेहाने त्याच्याकडे पाहिलं. तो वृद्ध थेट नेहाकडे पाहत म्हणाला, तुझ्या बाबांचा अपघात झाला नव्हता. नेहाचा श्वास थांबला. तो पुढे म्हणाला, तो अपघात घडवून आणला गेला होता. नेहाच्या डोळ्यांत अश्रू आले. कुणी? वृद्ध माणूस रोहनकडे पाहू लागला. रोहन खाली मान घालून उभा होता. नेहाने त्याच्याकडे पाहिलं. रोहन. रोहनच्या डोळ्यांत पाणी होतं. तो तिच्याजवळ आला. नेहा, माझ्यावर विश्वास ठेव. दुहेरी अवतरण चिन्ह. पण आता नेहाच्या मनात एकच प्रश्न होता. स्टार स्टार रोहन तिच्यावर खरंच प्रेम करत होता? की त्यांच्या लग्नामागे काहीतरी मोठं रहस्य होतं? स्टार स्टार. ज्या छोट्याशा घरात नेहा आणि रोहन चोरून प्रेमाचे क्षण जगत होते, त्याच घरात आता एक भयंकर सत्य दडलेलं होतं. आणि त्या सत्यामुळे त्यांचं प्रेम तुटणार होतं की आणखी मजबूत होणार होतं, हे अजून बाकी होतं. क्रमशः